संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। शहापुरात शिवसेना शहर शाखा व विजयभाई भगत यांच्या वतीने जागतिक महिला दिन जल्लोषात साजरा। शिवसेना शहर शाखा शहापूर आयोजित विजय मनोहर भगत व मोहिनी विजय भगत यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गवीखाडे विद्यालय मैदान शहापूर येथे हळदी कुंकू समारंभ व नारी शक्ती सन्मान तसेच क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे, खास आकर्षण अभिनेत्री मृणाल दुसानीस, उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हाध्यक्ष मारुती धिरडे आदींसह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते। यावेळी हळदी कुंकू समारंभ व कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांसाठी शहर अध्यक्ष व आयोजक विजय भगत यांच्याकडून ग्रँड बक्षीस, विनामूल्य लकी ड्रॉ कुपनद्वारे 2 स्कूटी, 3 फ्रीज, 3 वॉशिंग मशीन, 3 स्मार्ट टीव्ही, 3 बजाज ओव्हन, 6 मिक्सर अशा प्रकारे बक्षिसांची खैरात करण्यात आली होती। त्याचबरोबर खेळ पैठणीचा जिंकणाऱ्या प्रत्येक महिलेला रोख 3000 व पैठणी देण्यात आली। सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांनी या कार्यक्रमाला रंगत आणत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले। यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर शाखा शहापूर यांच्या वतीने विशेष मेहनत घेतली। तर या संपूर्ण न भूतो भविष्यती भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहापूर शहर अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष विजयभाई भगत यांनी केले होते। चला पाहूया रिपोर्टर अंकुश भोईर यांनी घेतलेला या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। शेवटी आहोत म्हणजे आहोंचं नाव लागतात आहे, खाईसावांचं नाव घेते घरकांची पुढे नाव घेते विनोदची रेख, नाव घेते आपली सतीशची पुतणी, नाव घेते राणी भूषणरावांची, नाव घेते राणी, नाव घेते प्राणी भूषणरावांची राणी, त्यांचं घर भर प्राणी। पुढे आपलं परिचय विशाली आनंद भागवत। ओके, पुढे स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्याला मिळाला अर्थ आनंदाचे नाव घेते श्री स्वामी। महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान, महिलांचाच अभिमान आणि खऱ्या अर्थाने या सिंहासनावर बसलेल्या राज्यसभा शिवसेना प्रवक्त्या आणि खासदार राज्यसभा आदरणीय ज्योतिताई वाघमारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांनी स्वतः कार्यक्रमामध्ये ज्योतिताईंसाठी लग्नानंतर होईलच प्रेम, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी हार्दिक स्वागत। त्यांच्या समेत आलेले सन्माननीय माजी आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब अर्थात रुपेश दादा म्हात्रे साहेब, सन्माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय मारुती धिरडे सर्वांचं या ठिकाणी शिवसेना शहर शाखा सोशल मीडियाला पाहत आलो आणि आज तर खासदार झाल्यानंतर बाईंच्या प्रभागात किंवा या भागात आले, तुमचं मनस्वी धन्यवाद। आणि आज पुन्हा आता कुठला लोक तुमच्यापैकी जे कोणी जिंकतील त्या 2 भगिनी जिंकणाऱ्या, ज्या 2 माऊली जिंकणार त्यांना आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते, आपण ताईंच्या हस्ते पैठणी साडी सोबत 3000 रुपयाची रोख रक्कम लाडक्या बहिणीला देणार आहोत। त्याच्यामुळे खेळात जिंकण्याचा प्रयत्न करा। साधे साधे खेळ आपण घेणार, तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये 2 प्राइज मी देणार आहे सगळ्यांमध्ये, आणि आदरणीय ताईंच्या हस्ते ते बक्षीस असणार आहे। दादा थोड़ा सा लाउड करो अपनी अंदर का, आप कॉल रखो सर यार, बहुत सारा क्राउड आपके लिए यहाँ से देख रहा है, थोड़ा सा आवाज अंदर लाउड करो। अभी यांचा सेफ्टी रूम मेकअप उतरवले यांचं नाही। हा साईडा प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांतीनाना मळेगावकर। चलो रेडी, मळ्यात या बिचारी काय
थोडंसं लाजायला लागलेली आहे. मी तिकडे थांबू का? मी परत येतो वाटलंच तर. तुमच्याकडे तुमची निघतील, पब्लिक सगळं लक्ष ठेवतंय. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण विजयजी भगत साहेब मोहिनीताई भगत यांच्याकडून मिळालं आणि सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आशीर्वाद देण्यासाठी खास करून उपस्थित राहिले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मारुतीजी धिरडे साहेब, प्रकाशजी वेकंटे साहेब, विद्याताई. काय करतो आपण? मी पण आलो. रेडी? कळ्या मळ्या सगळ्यांना मला लक्ष द्या समोर. एकच नंबर काढायचा आहे. एकच नंबर. स्टॉप. या जोरदार आणि वाजवतात. एकच नंबर काढायचं ठरलं होतं म्हणे. तर पहिल्या गेमसाठी पण पहिला त्याच उभा राहिला. या गेमसाठी पण पहिला त्याच उभा राहिला. वा क्या बात आहे. हा नाही असं काय म्हणजे ना, तुम्ही सगळेजण छान खेळात. ते तुम्ही माझ्याकडनं आठवण भेटले. सगळं टेन्शन मिसळायला लावतं. चपाती भाजी पण चपाती भाजी स्वयंपाक कधी विसरतच नाही. पण त्याचा तुम्ही विसर पडायला लावतो मग तुमचंच केलं. त्यांच्यासाठी जोरदार काय मला छान वाटलं. आणि आपण सोलापूरचे आहात. मी सोलापूरचे आहे. माझ्या नको राहू द्या. छान फोटो घेऊया आपण. या पुढे या समोर बघा. यस दादा. धन्यवाद मनापासून. आपल्याला भेटायला आलेले आहे. जोरदार गाण्याचा गजर करून नदीने जायचं. शहापूरमध्ये स्वागत करायचंय. क्रांती नाना आपण म्हटले आपण सोलापूरचे, जोगताई सोलापूरचे, पण हे सुद्धा शहापूर आहे. सोलापूरमध्ये पूर आणि शहापूरमध्ये पूर अर्थात आनंदाचा पूर या ठिकाणी आलेला आहे. कारण आपल्यामध्ये आपण या ठिकाणी आलेले ज्योतिताई आलेले, क्रांती नाना आणि मृणालताई आलेले. मनस्वी धन्यवाद.
आणि मी ज्योतिताईंना विनंती करेल की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा उखाणा घेतला होता त्या मौलीला मृणाल द्यायची असते. रोख रक्कम आपण त्यांना भेट स्वरूपात देतो. फोटो काढायचा बाई ज्यांनी मोबाईल काढला त्यांना मला फक्त भेटतो. कारण रोज तुमचे व्हिडिओ बघत असते ना, कसं बोलता ज्यांच्यावर उभे राहता ते अर्थात म्हणजे आता बक्षीस नाही ते वाटून घ्यायचं का मग काय वाटतं तुमचा दुकान आहे तो माऊली असू द्या. तुमचा सन्मान करताना आनंद वाटतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. ह्या सेलिब्रिटी आहेत माहिती आहेत ना, म्हणजे तुम्ही मोबाईलवरती असता का म्हणून करत नाही. माझा कार्यक्रम पाहता मला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी माझे 50 मिलियन व्ह्यूवरशिप यूट्यूबला सॉरी 5,000 करोड व्ह्यूवरशिप पूर्ण झाली आहे. या समवेतच आमचे 10 लाख फॉलोअर्स पूर्ण झालेले होते यूट्यूबवरती. तुमच्या काचेच्या वाटीत कढी साखरेचे गळे, काचेच्या वाटीत कढी साखरेचे गळे, संतोषरावांचं नाव घेते क्रांती नाना मलेकर यांच्या पुढे. धन्यवाद. आणि मी दुसरी विनंती करतो की आपण आता कटिंग 70 सोहळ्याकडे वळूयात. आणि राज्यसभेच्या खासदार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या रणरागिणी ज्योतिताई वाघमारे यांचं आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करण्यासाठी नगराध्यक्ष गायत्रीताई भांगे मॅडम आणि मोहिनीताई यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. महिलांसाठी अति अभिमानाची गोष्ट शिंदे साहेबांनी ज्योतिताईंना राज्यसभेच्या खासदारपदी बसवलं आणि महिलांचा खऱ्या अर्थाने भाईंच्या पाठीमागे पुढचा सरकार असेल तर भाईंचं पाऊल कधीच मागे चालणार नाही. स्वागत होईल. आकर्षण म्हणून लग्नानंतर होईलच विजय भगत आणि गायत्रीताई भांगरे नगराध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्हा सर्व महिलांच्या प्रतिनिधी या नात्यानं माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी सुखाच्या सरींनी हे मन भावले आणि असं सासर सुरेखबाई या मालिकेतील प्रसिद्ध मृणाल दुसानीस यांचं या ठिकाणी करतो की या निमित्तानं महिला दिनाच्या आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सर्व महिला भगिनींना शुभेच्छा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला ते हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी या सर्वांच्या पुढे नतमस्तक होते. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना मानाचा मुजरा करते. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाला सलाम करते. आज मंचावर उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते, राज्यमंत्री माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माजी आमदार शिवसेनेचा ढाण्या वाघ रुपेश दादा म्हात्रे साहेब, माननीय मारुतीजी धिरडे साहेब, प्रकाशजी वेखंडे साहेब आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांच्या लाडक्या मृणालताई आणि उपस्थित सर्व एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींनो, महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. मघापासून क्रांती नाना मरेगावकर आणि त्यांची लाडकी लेक सह्याद्री अतिशय सुंदर असा पैठणीचा खेळ या ठिकाणी रंगतोय. मला माहिती आहे तुम्हाला बक्षीस कोणाला मिळणार आहेत याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आमची भाषणं ऐकायची नाहीये, परंतु
2च मिनिटामध्ये या ठिकाणी बोलते आणि थांबते. मनापासून अभिनंदन करायचं आहे शिवसेनेच्या सर्व शिलेदारांचं, कारण शहापूर तालुका हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पासून इथे कायम आणि कायम शिवसेनेचा भगवा फडकत राहिला आणि तोच भगव्याची आन बाण आणि शान आज सुद्धा आपण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली टिकवून ठेवली. याबद्दल या सगळ्या किल्लेदारांचं आणि शिलेदारांचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छिते. महिला दिन, महिला सन्मानाच्या गोष्टी बोलणारे खूप असतात. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये बघितलं तर राजकन्यांना खासदार होताना, दिल्लीत जाताना खूप जणांनी बघितलं असेल, पण माझ्यासारखी एक संघर्ष कन्या फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे खासदार होऊन दिल्लीत जातीये. आणि मी बोलतानाही सांगितलं होतं की सोलापूरच्या एका अत्यंत गरीब वस्तीमध्ये कष्टकरी आईबापाच्या पोटी जन्माला येऊन महापालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास करत 12वीच्या बोर्डात येऊन MA इन इंग्लिश लिटरेचर, PhD इन इंग्लिश लिटरेचर करत 10 वर्ष प्राध्यापिका म्हणून काम करणारी ही एक अत्यंत सर्वसामान्य मुलगी आज एकनाथजी शिंदे साहेब खासदार करून दिल्लीला पाठवतायत. एक काळ काही असा होता की पायात चप्पल नसायची, सोलापूरच्या तापमानात डांबरी रस्त्यावर अनवाणी चालायचे. अनवाणी पायांनी सुरू झालेला सोलापूरच्या गल्लीचा प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचतोय शिवसेनेमुळं, एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळं. आणि मला वाटतं की मी खासदार नाही झाले हो, ही महिला दिनाची लाडक्या भावाची आपल्याला भेट आहे. तुम्ही सगळ्याजणी खासदार झालेला आहात. प्रत्येक सर्वसामान्य महिला नेतृत्व करू शकते हा संदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. त्यामुळे माझी खासदारकी ही महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची खासदारकी आहे. आणि खरोखरच आज सगळ्याजणी खूप सुंदर दिसत आहे. खर तर नेहमी आपण चिंतातूर मम्मी असतो, पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू झाला की सगळ्या संतूर मम्मी होतात आणि खूप सुंदर दिसतात. परंतु संतूर मम्मी ऍड मध्ये म्हणते कि मेरी त्वचा से मेरी उम्र का पता ही नहीं चलता, तो उसको बोलेंगे एक दिन घर पर आ, टिफिन बना, भांडी घास, कपडे धू, केअर काढ, सासूला वेळेवरती चहा घे, सासऱ्याची औषधं वेळेवर घे, नवऱ्याचे नखरे, लेकरा बाळांचे नखरे सहन कर. एक 8 दिन के बाद देखेंगे तेरी त्वचा से तेरी उम्र का पता कैसे नहीं चलता. पण आज तुम्ही सगळ्या जणी घरातलं सगळं टेन्शन, सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा चेहऱ्यावरची स्मिताची रेष तशीच शाबूत आहे. तुमच्या या जिद्दी आणि लढाऊपणाला मानाचा मुजरा, कारण तुम्ही प्रत्येक जण जिजाऊच्या, सावित्रीच्या, रमाईच्या लेकी आहात. शेवटी एवढंच म्हणते की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानी तलवारीचा वार आहे. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची मेख आहेस. भगव्याची रक्षिणी तू, स्वराज्याची मेख आहेस. आणि दुबळी समजू नको स्वतःला, तू आई जिजाऊची लेक आहेस, तू आई जिजाऊची लेक आहेस. अशा या सगळ्या जिजाऊच्या लेकींना, सावित्रीच्या लेकींना महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. खर तर खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आपण इतक्या मोठ्या महिलांच्या कार्यक्रमात या आनंदात मला सहभागी करून घेतलं. माननीय पाटील साहेब, माननीय म्हात्रे साहेब, आदरणीय जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद ताई. तूच अंबा, तूच दुर्गा, तू भवानी तालुका. आणि क्रांतीनाना मळेगावकर म्हणजेच शहापूर मधलं एक मळेगाव गाव, म्हणजे आपण आमच्या शहापूरचे आहेत असं आम्ही नक्कीच मानतो. यानंतर मी ज्योतिताई वाघ खरतर इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरुवातीला लावलेल्या 3000 खुर्च्या सुद्धा कमी पडल्या आणि आणखी 1000 खुर्च्या मागवायला लागल्या. इतका प्रचंड प्रतिसाद या शहापूर मधील सर्व महिलांनी दिलेला आहे. इतकं प्रचंड प्रेम आमच्या विजयभाईंवर या शहापूर मधल्या महिलांचं आहे. आपण 2 मिनिटे संवाद केल्याच्या माझ्या सगळ्या शहापूरच्या मैत्रिणी, मला खरंच खूप खूप छान वाटतंय.
आज विजयदादा भगत यांच्या सौजन्याने या कार्यक्रमात मी येऊ शकले आणि माझ्या सगळ्या महिलांना, या सगळ्या माझ्या मैत्रिणींना ज्या माझी मालिका आवर्जून बघतात, बरोबर ना, सगळ्यांना भेटू शकले याचा मला मनापासून आनंद आहे. सो विजयभाई, मी तुमची मनापासून आभारी आहे आणि या कार्यक्रमाच्या सगळ्या आयोजकांची मी मनापासून आभारी आहे. आणि अर्थात मोहिनीताई आणि अनिताताई या दोघींनी माझं खूप छान स्वागत केलं. दोघींनी खूप छान गप्पा मारल्या माझ्याशी, त्यामुळे मी खरंच खूप रिलॅक्स झाले. थँक्यू सो मच. शहापूरमध्ये इतकं छान स्वागत झालं माझं, मला खरंच खूप छान वाटतं. आणि हो, आज सगळ्यात महत्वाचं, तुलाही शुभेच्छा. तुझा आवाज खूप सुंदर आहे सह्याद्री आणि तू खूप खूप मोठी हो. माझ्या शुभेच्छा तुला. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की महिला दिन हा दरवर्षी येत असतो, पण प्रत्येक दिवस महिलेचा असतो, कारण आपल्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि आपल्याशिवाय दिवस संपतही नाही का. आजचा कार्यक्रम हा फक्त मनोरंजनाचा किंवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम नाहीये, तर ज्योतिताई सारख्या महिलेचा आदर्श घेण्यासारखा कार्यक्रम आहे. यातनं हेच शिकण्यासारखं आहे की माणसाची परिस्थिती एकसारखी राहत नाही. जर आपण कष्ट केले तर आपली परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे कष्ट करणं थांबवायचं नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, आमची मालिका बघणं थांबवू नका, कारण आम्ही सुद्धा तुमच्या मनोरंजनाचं काम अविरत करतोय. सो नक्की बघा. माझं कॅरेक्टर नंदिनी आहे, तुम्हाला माहितच आहे. आणि बघायला विसरू नका, लग्नानंतर होईलच प्रेम, फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू. त्या सरांनी खूप त्यांना कारण की हे तुमची वाट पाहत आहे. माझा मेसेज मी माझ्या मालिकांमधून देत असते. हां, त्यात माझा एक मालिका होती, हे मन बावरे. त्यात मी अनुचं कॅरेक्टर प्ले करत होते आणि त्यात त्या अनुच्या तोंडी एक वाक्य असायचं, परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी. तर मला असं वाटतं की महिला दिनाच्या दिवशी सगळ्या महिलांना मी एवढंच सांगू शकते की परिस्थिती प्रत्येक वेळी आपल्या हातात नसते. अशा वेळी आपली मनस्थिती बदलायची आणि खुश राहायचं, नाही का. या वाद मनापासून धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटण्याचा योग यावा आणि लग्नानंतरचं प्रेम आम्हाला रोज मालिकेतलं पाहता यावं, या सुद्धा सदिच्छा शुभेच्छा. उत्साही कार्यकर्ता रेडी. यांचा नंबर घ्या, सगळे फोटो घ्या. रेडी. ज्यांचा फुटेल त्यांनी पटकन खाली जाईल. रामकृष्ण आहे एवढं आहे, पण प्रेमाने खेळा, जपून खेळा. समजा कोणाला हे पकडं बसलेत नाही ऑपरेटर. अभी ये बंच
सोनूची मम्मी हे बघा चिमणी बघा खावळं बघा विमान गेलं हवा वहिनी तुम्ही पैठणीच्या जवळ आला अहो त्यांची भाजी घ्या शेजारणीची संपवा अहो ते निळ्या साडीवाले आल्या का नाही वहिनी बाई खा खा लवकर खा अजून ये. स्वप्न देखा तरी गोड आहे छान वाटतंय पहिल्यांदा स्टेजवर येऊन डान्स करायचं ना तसं पण रील्स बनवते. असं पण रील बनवता नको बसायला लता हे गाणं लावलं किसी डिस्को में जाए किसी होटल में फुकट खाए हे लाव गाणं असं करा स्वप्न ही कुठे गेली बरं एक सिटी कुठल्या वॉर्डमध्ये गेली बरं चिठ्ठी या ठिकाणी काढायची आपल्याला 5710 तोपर्यंत नशिबातलं कोणी काढून देऊ शकत नाही आणि याचीच प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आपण सर्वांना मनापासून धन्यवाद. उमेशजी जाधव जी 24 तास साठी आपली मुलाखत या ठिकाणी बाहेर घेणार आहे. खूप खूप अभिनंदन. हो वहिनी मध्ये या. चांगलं वाटतंय आणि सगळ्या महिला सक्रिय झाल्या या कार्यक्रमात आणि चांगलं सहकार्य केलं त्यांनी आणि मला खूप आनंद वाटतोय का जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना एक ठिकाणी एक ठिकाणी जमा झाल्या आणि त्यांना त्यांच्या मनासारखं एक थोडं जवळ आलं आणि त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी छान वाटतंय. अतिशय सुंदर हा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम झाला. एवढ्या हजारो महिला इथे एका व्यासपीठावरती आल्या आणि उपस्थित राहिल्या. आपल्या हातचं काम टाकून कुठेतरी एक मनामध्ये एक उत्सुकता होती की मला काहीतरी मिळणार आहे. मिळण्याच्या अपेक्षेनं आणि स्वतःला व्यक्त होण्यासाठी आणि आनंद व्यक्त करणं हा जगातला सगळ्यात मोठा हक्क तिने बजावण्यासाठी ती इथे उपस्थित राहिली. आज ती खऱ्या अर्थाने जगली. स्वतःसाठी ती जगली, रणरागिणी होऊन जगली. म्हणजे ही स्त्री शक्ती आदिशक्ती माया रूपाने इथे आली आणि इथे व्यक्त झाली. माझी खरं तर महिला दिवस हा आम्ही फक्त स्टेटसवरच साजरा करतो, पण विजयदादा भगांनी यांनी आम्हाला खूप छान स्टेज दिली आणि आम्ही छान प्रकारे हा साजरा पण केला आणि आम्हाला हा वर्षानुवर्षे आठवत राहील आणि प्रत्येक वेळेस असाच करत राहतात. नक्कीच अशाच प्रकारचा हा खेळ या ठिकाणी पैठणीत चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की खूप आनंदित झाली. कसं वाटतं तुझ्या मनात होतं का मिळालं? सर्वप्रथम अध्यक्षित हे मला मिळालेले आहे किंवा मी तुम्हाला सांगते 5 मिनिटापूर्वी मी जाणार होती पण कुठेतरी जे ज्याच्या नशिबात असतं ते त्यालाच मिळतं. हे मगाशी ते दादा बोलले होते आणि ते भेटलं. थँक्यू सो मच. नक्कीच मला क्लासला जाण्यासाठी किंवा येण्यासाठी मी पायी जायची. मला असं वाटत होतं की घ्यावी पण पप्पा बोलले तिकडे हल्ली झाली आता जेव्हा आता भेटली तर खूप आनंद झाला. नारी शक्तीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. अरे
पाडू नाही ते कापले नसते. संपर्क